संसदेच्या स्थायी समितीने डिसेंबर 2024 मध्ये एक अहवाल सादर केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला जे 6,000 रुपये दिले जातात ते 12,000 करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी नेते आणि इतर माध्यमातून मागणी होत राहिली, परंतु केंद्र सरकारनं दखल घेतली नाही. आणि त्यानंतर आता संसदेचं हिवाळी अधिवेशन जे आहे, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार जे आहेत समीर इस्लाम त्यांनी मागणी केली. तर त्या मागणीला रामनाथ ठाकूर जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत, म्हणजे कृषी राज्यमंत्री आहेत, त्यांनी उत्तर देताना सांगितलं की सध्या सरकार पीएम किसानचे 6,000चे 12,000 रुपये करण्याच्या कुठल्याही मानसिकतेमध्ये नाही. सरकारचा तसा प्रस्ताव हा विचाराधीन नाही आहे. त्याच्यामुळे सध्या सरकार पीएम किसानचे 6,000चे 12,000 रुपये करणार नाही. आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर स्थायी समिती सांगते आहे की 6,000चे 12,000 करणं गरजेचं आहे. दुसरीकडे जवळपास 2019 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर आता जवळपास 6 ते 7 वर्ष होत आलेली आहेत. एकीकडे सरकारी कर्मचाऱ्याच्या मानधनामध्ये तुम्ही वर्ष झाले की वाढ करून टाकता, त्याला वेतन आयोग आणता. अगदी त्या पद्धतीने विचार जर केला तर शेतीच्या निविष्ठांचे भाव ज्या पद्धतीने वाढले त्या पद्धतीने तुमचं पीएम किसानचं वार्षिक 6,000 रुपये जे देत होते ते आतापर्यंत कधीच 12,000वर जायला हवं होतं, परंतु ते गेलेलं नाही. आणि केंद्र सरकारनं वर्ष म्हणजे महिन्याला 1,000 प्रमाणे वर्षाला 12,000 हे देणं अपेक्षित आहेत शेतकऱ्यांना. आणि खऱ्या अर्थानं हे आमचेच पैसे आहेत. ही शेतकऱ्यांची जी धोरणांद्वारे लूट होती ती लूटच परत तुम्ही देता आहात. एकीकडे जर आपण बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता या पीएम किसानचे 6,000चे 12,000 किंवा शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून हे 6,000चे 12,000 करा. इकडे राज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी तिचे 6चे 12,000 करा किंवा 12चे 15,000 करा, अशा पद्धतीच्या मागण्या होत आहेत. परंतु या मागण्या चुकीच्या आहेत, या भिकवाद आहे. आपली जी लूट होतीये ती लूट थांबली पाहिजेत. आपला शेतमाल जो आहे त्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. शेतमालाला रास्त भाव जर मिळाला, उत्पन्न भरून निघून त्याला जर नफा मिळाला तर त्या ठिकाणी असल्या कुठल्याही भिकवाद योजनांची गरज नाही. आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आयात निर्यात धोरण असतील याच्यावर आपल्याला अंकुश जर ठेवला गेला, त्यासाठी चळवळ जर उभी राहिली तर या सगळ्या गोष्टीची गरज पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एका वेगळ्या दिशेने ढकलल्या जात आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण शेतमालाच्या भावाच्या मागणीवर ठाम असलं पाहिजेत. आपण यांच्या भिकवादावर ठाम असून आपला फायदा नाही. ही जे चिरकुट फेकतात याच्यामध्ये आपलं काही भलं नाही. जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांमध्ये सातत्यानं कपात होती आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांमध्ये लाखोनं कपात होती आहे. फार्मर आयडी आता मागायला लागलीत. महाराष्ट्रातल्या संबंध शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून ठेवा. ते तुमचं शेतकरी ओळखपत्र आहे, ते आता प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. ते तुमच्या सगळ्या गोष्टीशी लिंक होणार आहे. त्यामुळं फार्मर आयडी प्रत्येक शेतकऱ्यांना काढलाच पाहिजे. ते कसं काढायचं हे जर कळत नसेल तर कुणालाही गावात विचारा किंवा फार्मर आयडी कसा काढायचा, माही सेवा केंद्रावर जा, त्याला विचारा. अगदी सोपं आहे, परंतु एकदा मनात घ्या, डोक्यात घ्या आणि काढा. आणि या भीकमाग्या योजना मागितल्यापेक्षा आणि त्याच्या पैशामध्ये वाढ मागितल्यापेक्षा आम्हाला आमच्या शेतमालाच्या भावामध्ये वाढ हवीत आणि आमचे जे धोरण आहेत ते आमच्या बाजूला असले पाहिजेत. ही मागणी शेतकऱ्यांची असली पाहिजे. आणि पीएम किसानचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुमचं फार्मर आयडी, आधार कार्ड, एका कुटुंबात किती लोक आहे असा फॉर्म तुमच्या कृषी सहाय्यकाकडे आलेला आहे. आणि कृषी सहाय्यकांना या फॉर्मविषयी माहिती नाही तर तालुका कृषी अधिकाऱ्यांना चौकशी करा, त्यांना आपले व्हिडिओ दाखवा आणि ते त्यांच्याकडनं फॉर्म घ्या, भरा, त्यांना द्या, त्याची रिसिप्ट तुमच्याकडे घ्या. म्हणजेच तुम्ही तुमचं सगळं अपडेट होऊन जाईल. एक प्रकारची केवायसी ती होऊन जाते आहे आणि तुमचा भविष्यात हप्ता पीएम किसानचा बंद पडणार नाही. परंतु या पीएम किसानपेक्षा नमो शेतकरीपेक्षा हे तर चालू ठेवा, परंतु आमच्या धोरणं आमच्या बाजूला असले पाहिजेत. आमच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, यासाठी कॉन्सन्ट्रेट होणं गरजेचं आहे. इकडं आपल्या चळवळीची दिशा गेली पाहिजे, शेतकरी चळवळीची, लक्षात घ्या, नाही तर दिवस अवघड आहेत. धन्यवाद.